What does this throws keyword means? Okay. So the throws keyword is used, ठीक है? Throws keyword is used to throw exception. throws throws keyword is used to throw an exception. आता याचा अर्थ काय? थ्रो अन एक्सेप्शन. ओके. टू थ्रो अन एक्सेप्शन म्हणजे आपल्याला एक्सप्लिसिटली जर एक्सेप्शन थ्रो करत, नॉट एक्सप्लिसिटली, throw keyword is used to, sorry, delegate. This is regarding throw keyword, to delegate the responsibility of handling exception to the caller method. काय असतं मी सांगतो तुम्हाला. Okay. What does this throws keyword do? This throws keyword is used to delegate or hand over the responsibility. Okay, whatever the spelling. Okay, the response RESPONSIBI. Okay, responsibility of handling an exception to the caller method. ठीक है. What does this throws keyword do? Throws keyword is used to delegate or to delegate the responsibility of handling an exception. Throws keyword is used to delegate the responsibility of handling an exception to the caller method. टू द कॉलर मेथड म्हणजे आपल्याला आपण ज्या मेथड मध्ये कॉल होतोय त्या मेथडला आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी देणार. काय असतं हे? विल सी वन बाय वन. Okay. Now let's just try with the pictorial representation and then we'll go for the example and then I hope you guys will understand that. ठीक है. What is it saying? It is saying delegating responsibility of delegating responsibility of what? Handling an exception. अगोदर आपण एक्सेप्शन कसं हँडल करत होतो? अगोदर आपण एक्सेप्शन कसं हँडल करत होतो? बाय युजिंग ट्राय कॅच ब्लॉक. ओके, ट्राय मध्ये रेस्क्यू कोड लिहित होतो, कॅच ब्लॉक मध्ये हँडल करत होतो. आता अनदर कीवर्ड आहे थ्रोज कीवर्ड. समजा आपल्याकडे बऱ्याचशा मेथड्स आहेत. M1 मेथड आहे, ठीक आहे. M2 मेथड आहे, ठीक आहे. M2 मेथड मध्ये M1 मेथड कॉल करतोय आपण. ओके. नाव समजा M1 मेथड मध्ये एखादं एक्सेप्शन रेज झालं. कोणतं एक्सेप्शन रेज झालं? फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन रेज झालं. ठीक आहे. इथं काहीतरी आपण कोड लिहिला M1 मेथड मध्ये, आणि तो कोड, दॅट कोड इज रिस्पॉन्सिबल फॉर, और दॅट कोड इज रेजिंग फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. दॅट कोड इज अकरिंग और रेजिंग फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. ठीक आहे. या कोड मुळे आपल्याला फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन रेज होतंय. आणि समजा M1 मेथड काय म्हणते की अरे इथे एक्सेप्शन तर रेज होते पण मला हे एक्सेप्शन हँडल करायचं नाही. नॉर्मल वे काय असता, इथं जर एक्सेप्शन रेज झालं असतं तर आपण काय केलं असतं, या कोडला ट्राय आणि कॅच ब्लॉक मध्ये टाकलं असतं. बरोबर. ट्राय आणि कॅच ब्लॉक मध्ये टाकलं असतं, आपलं एक्सेप्शन इथंच हँडल झालं असतं. पण कधी कधी काय होतं की जी आपली मेथड आहे त्या मेथडला एक्सेप्शन हँडल करायचं नसतं. ठीक आहे. इन दॅट केस व्हॉट दिस मेथड कॅन डू, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन, व्हॉट दिस M1 मेथड कॅन डू, दिस मेथड विल आस्क इट्स कॉलिंग मेथड. ठीक आहे. M1 मेथडची जी कोणती मेथड कॉलिंग मेथड आहे ना, त्या कॉलिंग मेथडला म्हणतं की यार M2 मेथड, तू मला कॉल करत आहेस ना, तर माझ्याकडे एक जे एक्सेप्शन रेज होत आहे ना त्याला मी हँडल करत नाही, तू प्लीज त्याला हँडल करता का? ओके. सो व्हॉट इज हॅपनिंग हियर? M1 मेथड मध्ये एक्सेप्शन आलं. M1 मेथड इज लेझी टू हँडल दॅट एक्सेप्शन. आळस यायला M1 मेथडला एक्सेप्शन हँडल करायला. M1 मेथड म्हणते की यार ठीक आहे यार, मी काय करतो, मी या एक्सेप्शनला हँडल करत नाहीये, तू एक काम कर M2 मेथड, तू मला कॉल करत आहे ना इथं, तर जेव्हा मला कॉल करशील ना तर तेव्हा इथं पण तुला एक्सेप्शन रेज होईल, तर तूच इथं हँडल कर. ठीक आहे. मग M2 मेथड काय करेल? M2 मेथड हँडल करायचं असेल तर M2 मेथड या कोडला ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकेल. जर याला पण M2 मेथडला पण जर हँडल नसेल करायचं, तर M2 मेथड काय करेल? त्याच्या मेथड सिग्नेचर सोबत इथं थ्रोज कीवर्ड लिहून ते एक्सेप्शन थ्रो करतील. ठीक आहे. असं इथं थ्रोज कीवर्ड लिहायचा असतो. So this is what is syntax of throws keyword. Let me show you guys. Let me write down the syntax and then we'll write down a complete program and then
यू गाइज विल अंडरस्टँड. सिम्पल फंड आहे, कालचा मेन कन्सेप्ट होता, त्यालाच टाइम लागणार होता. अदरवाइज व्हॉट एव्हर वी विल बी रायटिंग हिअर इज अ सिम्पल. ठीक आहे. सिंटॅक्स, लेट्स M1 मेथड. M1 मेथड मध्ये काहीतरी एक एक्सेप्शन रेज झालं, दॅट इज लेट्स से फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. ठीक आहे. आणि इथं आहे M2 मेथड जी कॉल करतीये M1 मेथडला. ठीक आहे. आणि इथं एक एक्सेप्शन रेज झालं, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. ठीक आहे. या कोडमध्ये काहीतरी फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन रेज होतंय. तर आपण काय करणार, या M1 मेथड मध्ये हँडल न करता या मेथड सिग्नेचरच्या बाजूला थ्रोज थ्रोज कीवर्ड, जस्ट अ सेकंड. ओके. सो मेथडच्या नावाच्या समोर आपण थ्रोज कीवर्ड यूज करतो. थ्रोज कीवर्ड लिहायचा आणि थ्रोज कीवर्डच्या नंतर आपल्याला जो एक्सेप्शन थ्रो करायचा असतो ना, तो एक्सेप्शन आपण इथून थ्रो करणार. त्या एक्सेप्शनला, ज्या एक्सेप्शन इथं आपल्या या मेथडमध्ये रेज होणार असतं, ते एक्सेप्शन आपण इथून थ्रोज करणार. मग आपल्या या केसमध्ये फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन रेज होतंय, तर इथं आपण फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो करणार. ठीक आहे. मग आता ह्या एक्सेप्शनला आपण इथं नुसतं थ्रो केलंय, तर मग याला हँडल कोण करणार? या मेन मेथडला जे कोणी कॉल करतंय ना, या मेन मेथडला, सॉरी, या M1 मेथडला जे कोणी कॉल करतंय, त्या कॉलर मेथडची रिस्पॉन्सिबिलिटी असते की टू हँडल दिस एक्सेप्शन थ्रो. त्या M1 मेथड मधनं जी काही एक्सेप्शन आपल्याकडे थ्रो केलंय, त्या एक्सेप्शनला आपल्याला हँडल करायचं M2 मेथडची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके. मग M2 मेथड काय करणार, हँडल करायचं म्हणल्यावर मग याला आयदर ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकणार. ठीक आहे. ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकणार, जो की आपल्याला माहिती, याला कसं लिहायचं. इथं मग इथं एक तर फाईल नॉट फाउंड लिहा तुम्ही, किंवा एक्सेप्शन क्लास लिहा डायरेक्ट, काही लिहू शकता. फाईल नॉट फाउंड एफ, आणि तुमचा हँडलिंग कोड इथं राहणार तुमचा. ओके. दिस इज व्हॉट इज द syntax फॉर युअर throws keyword. So what does this throws keyword do? Throws keyword is used to delegate the responsibility of handling an exception to the caller method. Okay, now let's write down one program. We'll use the same code which we have written yesterday. Okay, and here we'll try to throw an exception and we'll try to handle it somewhere. Okay, तर या पिक्चर मागे, या मेथड कॉल मागे काय होतं तुम्हाला माहिती? Right? What exactly happens here? You guys know, right? Let me write for you. ठीक आहे. सो वी हॅव, व्हेनेवर आपल्याकडे काही मेथड्स असतात, व्हेनेवर वी हॅव मेथड्स, दोज मेथड्स गेट स्टोर्ड इनटू मेथड स्टॅक. दोज मेथड्स गेट स्टोर्ड इनटू मेथड स्टॅक. मग सगळ्यात पहिली जी मेथड कॉल होते आपली, त्या मेथडची एंट्री होणार. सगळ्यात पहिले जी मेथड कॉल होते, कोणती मेथड? मेन मेथड कॉल होते. मग मेन मेथड सगळ्यात पहिले एंट्री बनणार त्याची. त्याच्यानंतर मेन मेथड मध्ये जी मेथड कॉल व्हायली, त्या मेथडची एंट्री बनणार M4. M4 च्या नंतर M4 मध्ये जी मेथड कॉल व्हायली, त्या मेथडची एंट्री बनणार M3. M3 च्या नंतर M2 ची मेथड M3 मध्ये जाणार. मग M3 मध्ये जी मेथड कॉल होतीये, त्या मेथडची एंट्री बनणार, दॅट इज M2. नंतर M2 मेथड कॉल होतीये, M2 मेथड ज्यावेळेस एक्झिक्यूट होते त्याच्यामध्ये M1 मेथड कॉल होतीये, तर M1 मेथडची एंट्री बनणार. आणि M1 मेथड ज्यावेळेस आपण पाहतो, M1 मेथड मध्ये काहीच कॉल होत नाही, म्हणजे आपल्या मेथड सगळ्या संपल्या. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला कालपर्यंत माहित होत. नाव लेट्स गो अहेड अँड राईट डाऊन द थ्रोज कीवर्ड वाला एक्झाम्पल. समजा
समजा M1 मध्ये एक एक्सेप्शन रेज होतंय, काहीतरी एक्सेप्शन रेज होतंय. ओके. लेट्स राईट डाऊन दॅट प्रोग्राम. काय होतं, तो आपला फाईलला इम्पोर्ट करायचं. फाईल एफ इज इक्वल टू न्यू फाईल. एफ इज इक्वल टू न्यू फाईल. ओके. आणि या फाईलला काय देतो आपण, फाईलचं लोकेशन देतो, दॅट इज स्ट्रिंग पाथ देतो याला. काहीतरी मी पाथ देणार आहे, txt टेक्स्ट डॉट टीएक्सटी. हे टेक्स्ट डॉट टीएक्सटी नावाची फाईल आहे. मी म्हणतोय की या फाईलला ऍक्सेस करा. ऍक्सेस करते वेळेस आपणच काय म्हण मी पुन्हा अजून काय म्हणतोय, फाईल रायटरचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो, जेणेकरून मला या फाईलमध्ये काही कंटेंट राईट करता येतील. न्यू फाईल रायटर. आणि त्याला आपण हा एफ इनपुट देणार, कोणत्या फाईलला आपल्याला राईट करायचं. ज्यावेळेस फाईल हँडलिंग फाईल, त्यावेळेस हा कोड तुम्हाला जास्त समजेल. आणि जसं आपल्याला फाईल रायटर बनलं, त्यावेळेस मी एफ डब्ल्यू डॉट राईट नावाची मेथड आणि तिथं काहीतरी कॅरेक्टर देणार, की म्हणणार हे वाले तिथं काहीतरी लिहून दे त्या फाईलमध्ये. ठीक आहे. पण इथं पहा एरर दिसतोय आपल्याला. काय म्हणतोय एरर? अनहँडल्ड एक्सेप्शन ऑफ टाईप आयओ टाईप. आयओ टाईप म्हणजे इनपुट आउटपुट टाईप. आपण इनपुट मध्ये ही फाईल देतोय ना, तर ती फाईल कदाचित अवेलेबल नसणार. तो म्हणतो की बाबा ही फाईल कदाचित तिथं मिसिंग पण असू शकते. तुम्ही एक काम करा, या एक्सेप्शनला तुम्ही हँडल करा. What do you guys do? You go ahead and handle this exception. Even here at a file writer too, we are getting this IO type exception. We do not even go for this. But okay, but still we are trying to write something here. But at the time of writing, no, ते काय म्हणते की बाबा तू ठीक आहे, तू फाईल एक क्रिएट केला, फाईलचा ऑब्जेक्ट, त्याच्यामध्ये तू काहीतरी कंटेंट राईट करायला पण ट्राय करतोयस. ओके. पण काय होईल जर ही फाईलच इथं नसेल तर? तर तू तिथं जाशील आणि तुझा प्रोग्राम क्रॅश होईल. म्हणशील की मी तिथं कशावर तरी लिहितोय, या फाईलमध्ये लिहायचं आणि फाईल अवेलेबलच नाहीये. तर त्याच्यासाठी काय कर, तू अगोदर या फाईल नॉट फाउंड एक्सेप्शनला किंवा आयओ एक्सेप्शनला हँडल कर, जेणेकरून तुला प्रोग्राम जरी तुझा ब्रेक झाला तरी उरलेला कोड तुझा एक्झिक्यूट होईल. ओके. तर M1 मेथड म्हणते की यार ठीक आहे, तुझं बरोबर आहे, इथे एक्सेप्शन रेज होतंय, पण मला हे एक्सेप्शन हँडल करायचं नाहीये. ठीक आहे, जर हँडल करायचं असेल तर मी काय करणार, याला ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकणार, या दोन्ही लाईनला. काल आपण पाहिलं होतं, रिस्की कोड जो आहे तो आपण ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकतो. म्हणजे इथं झालं हँडल एक्सेप्शन. पण सम हाऊ M1 मेथडला हे एक्सेप्शन हँडल करायचं नाहीये. तर मग M1 मेथड काय करणार, म्हणणार की यार ठीक आहे, मी काय हँडल करत नाही, पण मला जे कोणी कॉल करतंय, M1 मेथड मला जे कोणी कॉल करतंय ना, मी ही एक्सेप्शन हँडल करायची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या कॉलिंग मेथडला देतोय. माझे जे कॉलर मेथड आहे त्या मेथडला मी याची रिस्पॉन्सिबिलिटी प्रोव्हाइड करणार, डेलिगेट करणार. ठीक. राईट. ओके. नाव मग ते करण्यासाठी आपण काय करणार, या मेथडच्या बाजूला, M1 मेथडच्या बाजूला काय लिहायचं आपल्याला, थ्रोज लिहायचं. थ्रोज. आणि कोणतं एक्सेप्शन आपल्याला थ्रो करायचं, आयओ एक्सेप्शन. ठीक आहे. एकतर तुम्ही एकतर तुम्ही हे पर्टिक्युलर आयओ एक्सेप्शन, जर तुम्हाला माहित असेल की हेच एक्सेप्शन इथं रेज होतंय, ते थ्रो करा. किंवा तुम्ही सिंपल एक्सेप्शन पण थ्रो करू शकता. डायरेक्ट एक्सेप्शन क्लास पण तुम्ही थ्रो करू शकता. पॅरेंट क्लास, मोस्ट पॅरेंट क्लासची गरज असते. जर एक तर मॅचिंग एक्सेप्शन पाहिजे किंवा पॅरेंट क्लास पाहिजे. ठीक आहे. समजा इथं आता पहा, इथं आयओ एक्सेप्शन रेज होतंय. ठीक आहे, आयओ एक्सेप्शन रेज होतंय. आणि आयओ एक्सेप्शनच्या ऐवजी जर मी इथं दुसरं कोणतं जर एक्सेप्शन थ्रो केलं, जसं की रन टाइम एक्सेप्शन जर थ्रो केलं. ओके. जर इथं मी थ्रोज रन टाइम एक्सेप्शन, रन टाइम एक्सेप्शन जर थ्रो केलं, तर ते म्हणाल की बाबा हे रन टाइम एक्सेप्शनचा माझा काही संबंध नाहीये. हे इथं जे एक्सेप्शन रेज होत आहे ते आयओ एक्सेप्शन आहे. हा कन्सेप्ट वेगळा, हा टाईप वेगळाच आहे. हा चेक एक्सेप्शन आहे, रन टाइम एक्सेप्शन आहे, अनचेक एक्सेप्शन आहे. तर तर काय म्हणतो, एकतर तो म्हणतो की जे एक्सेप्शन इथं रेज होत आहे, जसं की आयओ एक्सेप्शन, एकतर ते एक्सेप्शन हँडल करा किंवा याचा पॅरेंट क्लास हँडल करा. मग आयओ एक्सेप्शनचा पॅरेंट क्लास हा रन टाइम एक्सेप्शन नाहीये, तर एक तर आपण इथं आयओ एक्सेप्शन हँडल करणार, एकतर आयओ एक्सेप्शन हँडल करणार, किंवा किंवा एक्सेप्शन क्लास हँडल करणार.
किंवा डायरेक्ट एक्सेप्शन क्लास म्हणजे पॅरेंट क्लास हँडल करणार. ठीक आहे. मग आता इथं आपण आयओ एक्सेप्शन रेज करतोय, थ्रो करतोय. मग M1 मधनं आयओ एक्सेप्शन थ्रोच केलं, मग हे हँडल कोण करणार? हुज रिस्पॉन्सिबिलिटी इज टू हँडल दिस एक्सेप्शन? M1 मधून आपण थ्रो करतोय आणि म्हणतोय की बाबा मला जे कॉल करेल ना, तो हे एक्सेप्शन हँडल करेल. कोण कॉल करतंय? हु इज कॉलिंग दिस एक्सेप्शन, हु इज कॉलिंग दिस M1 मेथड? M1 मेथडला कोण कॉल करतोय? M2. M2 मेथड. एनीवन एल्स हॅव एनी डाऊट इन दिस? M1 मेथडला कोण कॉल करते? याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? हु इज कॉलिंग दिस M1 मेथड? M1 मेथडला M2 मेथड कॉल करते, याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? आचल, No, sir. अनुराधा, Yes, sir. यस इन द सेन्स डाऊट आहे तुला की माहिती की M1 मेथडला M2 मेथड कॉल करते? डाउट नहीं है sir. डाऊट नाही आहे, राईट? ओके. सो M1 मेथडला M2 मेथड कॉल करते. मग हे एक्सेप्शन जे आपण थ्रो करतोय, तर या एक्सेप्शनची हँडल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आता कोणाची असणार? M2 मेथडची असणार. मग M1 मेथड मधून जे एक्सेप्शन आपण थ्रो करतोय, हे एक्सेप्शन हँडल करायची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असणार? कॉलर मेथडची असणार. कोण कॉलर मेथड आहे? M2 मेथड आहे. मग इथं बघा लाईन नंबर 18 वर आपल्याला एरर येतोय आणि काय म्हणतोय? अनहँडल्ड एक्सेप्शन टाइप आयओ. इथं दिसतंय हे अनहँडल्ड एक्सेप्शन टाइप आयओ म्हणजे जे काही एक्सेप्शन M1 मधून थ्रो केलं होतं, ते एक्सेप्शन अनहँडल्ड आहे इथं, राईट? मग आता या एक्सेप्शनला इथं पण हँडल करायला लागेल तुम्हाला. मग हँडल करण्यासाठी तुम्ही काय कराल? एकतर याला ट्राय कॅच मध्ये टाकाल, ठीक आहे, जसं की या टाईपनं आता टाकलं आपण ट्राय कॅच मध्ये, किंवा किंवा आपण काय करू, M1 मेथड म्हणेल की यार नाही, मला पण हँडल करायचा कंटाळा आला आता, आणि मी पण या M1 मेथडचे जे एक्सेप्शन आले मी पण ते हँडल नाही करणार. मी काय करणार मग? मी एक्सेप्शन हँडलिंगची रिस्पॉन्सिबिलिटी डेलिगेट करणार. डेलिगेट करणं म्हणजे हँड ओव्हर करणं, सुपूर्त करणं, राईट? सुपूर्त करणं मराठी. वाव. सो सुपूर्त करणं. ओके. सो व्हॉट दिस M2 मेथड इज डुईंग? M2 मेथड सुपूर्त करते. व्हॉट? एक्सेप्शन हँडल करायची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला? M2 मेथडच्या कॉलिंग मेथडला. M2 मेथडची कॉलिंग मेथड कोण आहे? M3 मेथड. मग M3 मेथडला नाव M3 मेथड इज रिस्पॉन्सिबल फॉर हँडलिंग दिस एक्सेप्शन. बरोबर आहे. मग M3 मेथड मध्ये जर हँडल करायचं असेल तर M3 मेथड मध्ये तुम्ही हँडल करू शकता. नाही तर नाहीतर पुन्हा इथून थ्रो करू शकता. समजतंय? मग आपण काय करू इथं? इथून पुन्हा थ्रो करू. आता M3 मेथडला कोण कॉल करतंय? M4 मेथड कॉल करतेय. M4 मेथड पण मध्ये पण पहा आता एरर येतोय. अगोदर एरर येत होता का कुठं? नव्हता येत. पण आता एरर येतोय. म्हणतोय की बाबा M3 मेथड मधनं एक्सेप्शन हँडल करायची रिस्पॉन्सिबिलिटी डेलिगेट केली आहे. कोणाला? M4 मेथडला. M4 मेथडलाच का? कारण M4 मेथडच M3 मेथडला कॉल करतेय. ओके. मग M3 मेथड, M4 मेथडच M3 मेथडला कॉल करतेय. मग आता ही रिस्पॉन्सिबिलिटी M4 मेथडची बनणार टू हँडल दॅट एक्सेप्शन. आता M4 मेथडला पण जर हँडल करायचं असेल तर M4 मेथड काय करणार? याला इट विल सराउंड इट विथ ट्राय कॅच. इट विल सराउंड इट विथ ट्राय कॅच. अदरवाइज अदरवाइज काय करेल? म्हणाल जर हँडल करायचं असेल तर ट्राय कॅच मध्ये टाकेल, नसेल तर म्हणाल यार ठीक आहे, मला जे कोणी कॉल करत असेल ना त्या मेथडला मी सांगेल की याला हँडल करा म्हणून. ठीक आहे. मग M4 मेथडला कोण कॉल करतंय? हु इज कॉलिंग दिस M4 मेथड? Main method. मेन मेथड. तर मग M4 मेथड काय म्हणाल? चला मी थ्रो करतो आणि M1 मेन मेथडला सांगतो की मेन मेथड तू या एक्सेप्शनला हँडल कर. ठीक आहे. मग मेन मेथड म्हणणार की ठीक आहे बाबा, आता तुम्हाला करायचंच नाहीये कोणाला हँडल, तर मग मी करतो. मग मेन मेथड काय करणार? एक तर या M4 ला ट्राय कॅच मध्ये टाकणार आणि कॅच मध्ये ज्यावेळेस एक्सेप्शन येईल त्यावेळेस इथं काहीतरी लिहिणार की बाबा, ठीक आहे, इथे लिहितो मी एक्सेप्शन
DEXCEPTION exception handled in main method. ठीक आहे, याला सेव्ह करा आणि लेट्स एक्झिक्यूट दिस. आणि अजून आपण पाहू की मेन मेथडला आपण जर कंटाळा आला एक्सेप्शन हँडल करायचा तर काय होतं. एक्सेप्शन, अच्छा आपल्याकडे एक्सेप्शन रेज नाही झालं. गुड. वेर इज दिस टेक्स्ट फाईल. इथं यानं काय केलं, टेक्स्ट फाईल इथं क्रिएट केली आपल्याला. ठीक आहे, जर ही टेक्स्ट फाईल जर प्रेझेंट नसती इथं तर आपल्याला हे एक्सेप्शन राईट रेज झालं असतं. ठीक आहे, जर ही फाईल नाही इथं तर काय करणार, हे इथं फाईल क्रिएट करणार. व्हॉट आय डू, आय जस्ट सिम्पली डिलीट दिस कोड. समजलं का तुम्हाला काय झालं. आपल्याकडे टेक्स्ट डॉट टीएक्सटी फाईल होती का इथं, कुठं नव्हती, पण यानं काय केलं, ही फाईल इथं क्रिएट केली. फाईल नसल्यावर काय करत, हे क्रिएट करत. हे आपण फाईल हँडलिंग मध्ये शिकणार आहोत. लेट मी राईट हिअर समथिंग, गाथा इन्फोटेक, आणि पुन्हा एकदा मी लिहितो. लेट मी एक्झिक्यूट दिस. ठीक आहे, आणि या फाईल गाथा इन्फोटेक याला व्हॉट डू यू नीड अगेन. वी नीड टू फ्लश इट टू सी. गाथा इन्फोटेक या टेक्स्ट फाईल मध्ये राईट झालं. राईट, आपल्याला जे काही लिहायचं असेल तर इथे प्रोग्राम मध्ये मी लिहिणार गाथा इन्फोटेक बाय जे के. ठीक आहे, आता इथे हे लिहिलं तर याला आपल्याला जर हे फाईल मध्ये जर कंटेंट हे राईट करायचे असतील तर या फाईल मध्ये इट विल बी रिटर्न. ठीक आहे, पण या केसमध्ये काय करतं, इथं हे फाईल इथं क्रिएट करतं. आपलं फाईल रायटर काय करतं, जर फाईल इथं प्रेझेंट नसेल तर या फाईलला क्रिएट करून आपल्याला तिथं कंटेंट राईट करून देतो. पण समजा जर हा कोड जर फाईल क्रिएट पण नसेल करत तर आपलं एक्सेप्शन रेज होणार. एक्सेप्शन रेज झालं तर एक्सेप्शनला कुठेतरी आपण हँडल केलं म्हणजे कॅच ब्लॉक वाला कोड एक्झिक्यूट होणार. कॅच ब्लॉक वाला कोड एक्झिक्यूट झाला. throws IO exception do, it should go to the catch block. Okay, that is fine. Here's ROWS throws IO exception. Okay, now we have thrown this exception. Let me throw here too, and let's print out. It will not raise an exception because it is creating a file. Okay, and now what do we need to do here? We are throwing this exception, and if someone is handling it. So instead of doing this, what we can do? We can simply add this into try catch block, and let me just do one thing. Throw IO exe. Let's see, this should be the first line. Okay, now we are explicitly also throwing. Let's say I am hoping to catch this into this block, right? Okay, so what we are doing, we are throwing this exception from M4 method. We'll see this why I have written this line here. We are throwing this exception to the main method is handling this exception. So when we say handling it, it means that main method is throwing this exception. Okay, instead of throw, what we do, आपण instead of throw काय करू, याला M4 ला ट्राय कॅच मध्ये टाकू. जेणेकरून काय होईल,
आपला ट्राय कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि इथं आपण लिहू शकू व्हॉट एक्सेप्शन हँडल इन मेन मेथड. एक्सेप्शन हँडल इन मेन मेथड आणि नंतर मेन प्रिंट होणार, कारण इथं एक्सेप्शन रेज झालं तर मेन आपलं प्रिंट नाही झालं. ओके, लेट्स गो अहेड. सी नाव वी हॅव गॉट दिस. सो म्हणजे काय करतो, आपल्याला एक्सप्लिसिटली आपल्याला इथून एक एक्सेप्शन थ्रो करायला लागतो. दिस इज व्हॉट कम्स अंडर थ्रो कीवर्ड विच आय विल टेल यू गाईज आफ्टर सम टाइम. ठीक आहे, फॉर टाइम बिंग जस्ट अंडरस्टँड there is something called as throw keyword too. It is another third way of handling exception using throw keyword. That is also we'll see. This is to explicitly throw an exception. जर या कोड मध्ये कुठेच एक्सेप्शन रेज होत नसेल तर आपण हा एक्सेप्शन थ्रो करतो. ओके, नाव व्हॉट इज हॅपनिंग, M4 मधनं एक्सेप्शन आपण थ्रो केलं आणि M4 कुठं कॉल होते, मेन मेथड मध्ये कॉल होते. मेन मेथड इज रिस्पॉन्सिबल फॉर देन हँडलिंग दिस एक्सेप्शन विच इज गेटिंग थ्रोन फ्रॉम M4. बरोबर. हँडल करायचं म्हणजे काय, हँडल करायचं म्हणजे काय, तर ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाका. ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकल्यावर काय होणार, आपण हे एक्सेप्शन इथं हँडल करतो आणि जो काही हँडलिंग कोड आहे आपला तो कॅच ब्लॉक मध्ये लिहून आपण त्या एक्सेप्शनला प्रिंट करतो, जे काही डिटेल्स असतील ते. ओके, नाव जर इथं एक्सेप्शन जर तुमचं प्रॉपर कॅच झालं दॅट इज फाईन, तुमचा हा कोड एक्झिक्यूट होणार आणि तुमचा मेन कोड पण इथं एक्झिक्यूट होणार. समजा ऍट लास्ट की मेन मेथड पण म्हणेल की यार मला पण हे एक्सेप्शन हँडल करायचं नाहीये. ठीक आहे, आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं समजलं. व्हॉट डज दिस थ्रोज कीवर्ड इज डुईंग guys? What does this throws Yes, keyword is sir. doing? Throws keyword is simply delegating the responsibility of exception handling to the handler method or to the caller method. सर एक विचारायचं होतं, Mm-hmm. आपण हे पॉलिमॉर्फिझम मध्ये अप्लाय होतं का सर? म्हणजे आपण समजा Right. आता स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम मध्ये. स्टॅटिक पॉलिमॉर्फिझम मध्ये सेम एक्सेप्शन आपल्याला हँडल करायला लागतो. जर समजा आता इथे M1 मेथड आहे, तर सेम M1 मेथड असेल तर त्या मेथडचं सिग्नेचर पण आपल्याला सेम लिहायला लागतं. अच्छा. राईट, गुड क्वेश्चन दो. ओके, नाव okay, now what is happening here, we are throwing this exception explicitly with the method signature and we are handling it into main method. We are handling it into main method. समजा मेन मेथडला पण कंटाळा आला की मला हँडल नाही करायचं हे. मेन मेथडला पण कंटाळा आला की मला हँडल नाही करायचं, तर मेन मेथड काय करणार, मेन मेथड पण काय करणार, चेंज करणार. व्हॉट इज M4 कॉल केलं M डॉट. ओके, मेन मेथड पण काय करणार की यार मला आता कंटाळा आला याला हँडल करायचा, तर मेन मेथड पण म्हणणार की मी पण काय करतो, ह्या एक्सेप्शन हँडलिंगची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला तरी देतो. म्हणजे हा कोड बघा आपला आता कंपाईल सक्सेसफुल झाला, याच्यामध्ये कुठे एरर दिसत नाहीये. कोणाला तरी देतो मग काय होतं, आपण ज्यावेळेस एक्सेप्शन आपण ज्यावेळेस हा प्रोग्राम रन करतो ना, तर आपल्याला इथं कन्सोलवर हा कोड दिसतो, एक्सेप्शन इन थ्रेड मेन. म्हणजे मेन मेथड मध्ये एक्सेप्शन आलं कोणत्या लाईनला, लाईन नंबर 31 ला, सॉरी लाईन नंबर 36 ला. 36 ला काय, M4 मेथडला कॉल केला आपण. मग M4 मेथड मध्ये जर गेलो तुम्ही तर सांगतो की लाईन नंबर 31 ला हे मेन एक्सेप्शन आलं. मग याच्यातून पुन्हा लाईन नंबर 31 आपण थ्रो करतो, याच्यामुळे इथं इथं दाखवतोय आपल्याला की वी हॅव गॉट दिस एक्सेप्शन हिअर. ओके, नाउ व्हॉट डज इट डू. आता काय करणार या केसमध्ये आपण, की हे जे एक्सेप्शन जे इथं प्रिंट झालंय, ओके, हे जे एक्सेप्शन इथं प्रिंट झालंय ना, हे कोणीतरी तिकडे एक बसलाय जो आपल्याला हे एक्सेप्शनचे डिटेल्स प्रोव्हाइड करतो. ओके, ऑन JVM साइड
there is someone who provides the details of these exceptions to us. ठीक आहे, या एक्सेप्शन्सचे डिटेल्स हा आपल्याला प्रोव्हाइड करतो. And there is someone is called as default exception handler. एक्सेप्शन हँडलर. ठीक आहे, डिफॉल्ट एक्सेप्शन हँडलर हा काय? हा डिफॉल्ट एक्सेप्शन हँडलर आहे. व्हॉट डज दिस डिफॉल्ट एक्सेप्शन हँडलर डू? ठीक आहे, हा जे काही एक्सेप्शन मेन मधून थ्रो होतंय किंवा हँडल होत नाही त्या एक्सेप्शनला हँडल करतं. मग हा डिफॉल्ट एक्सेप्शन हँडलरची रिस्पॉन्सिबिलिटी काय? की जे एक्सेप्शन आपल्याला थ्रो झालं त्या एक्सेप्शनचे डिटेल्स कन्सोलवर प्रिंट करायचे. ठीक आहे, मग आपल्या केसमध्ये कोणतं एक्सेप्शन थ्रो झालंय? इथं आपल्या केसमध्ये कोणतं एक्सेप्शन थ्रो झालंय? आयओ एक्सेप्शन. तर मग काय करते ते पूर्ण डिटेल्स आपल्याला इथं प्रिंट करते. ते म्हणते की बाबा एक्सेप्शन थ्रेड मेन थ्रेड मध्ये म्हणजे या मेन मेथड मध्ये एक एक्सेप्शन रेज झालंय. त्या एक्सेप्शनचं नाव आहे आयओ एक्सेप्शन. त्या एक्सेप्शनचं नाव आहे आयओ एक्सेप्शन. आणि कोणत्या लाईनला रेज झालं? ते लाईन नंबर 36 वर रेज झालं. 36 मधनं तुम्ही 31 ला कॉल करतात आणि 31 मध्ये एक्सप्लिसिटली आपण ज्यावेळेस इथं थ्रो केलंय तर या लाईन पासून हे एक्सेप्शन रेज झालं. ओके, नाउ what does this throw keyword is doing here? What does this throw keyword is doing here? Throw keyword is simply doing here what? हा जो एक्सेप्शन आहे तो एक्सप्लिसिटली थ्रो करतोय. एक्सप्लिसिटली थ्रो करतोय इन द सेन्स. नाउ दिस इज अनदर वे ऑफ हँडलिंग एक्सेप्शन. ठीक आहे, एक्सप्लिसिटली थ्रो करतोय म्हणजे आपण अगोदर ट्राय कॅच मध्ये तर पाहिलं होतं व्हॉट वॉज हॅपनिंग बिहाइंड द शो. ठीक आहे, नाव सी हिअर. इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे. ओके, हा लांब केसावाला माणूस आहे. ओके, नाव व्हॉट इज हॅपनिंग नो? आपल्याकडे लेट्स से हा M4 आहे, याचं नाव M4 आहे. हा मेन आहे. ठीक आहे, लेट्स से हा जो आयओ एक्सेप्शन आहे ना, हे जे आयओ एक्सेप्शन आहे हा M4 मेथड काय करतोय? हा M4 मेथड या आयओ एक्सेप्शनला एक्सप्लिसिटली थ्रो करतोय. एक्सप्लिसिटली थ्रो करतोय की म्हणते बाबा तू एक काम कर, हे आयओ एक्सेप्शनला चेक करच, तू रेज करच, हँडल करच. ओके, मग ही मेन मेथड काय करणार? ठीक आहे यार, मग तू जे काही थ्रो केलास एक्सप्लिसिटली तर तो कॅच करणार या एक्सेप्शनला आणि इथं हँडल करणार. इट विल हँडल आयदर युजिंग ट्राय कॅच ब्लॉक ऑर इट विल डेलिगेट द सेम रिस्पॉन्सिबिलिटी टू द डिफॉल्ट एक्सेप्शन हँडलर. Exception handler. Okay, so this is what we do using throw keyword. Now let's just understand little bit more about this throw keyword. What does this throw keyword do? No, throw keyword is used to throw an exception explicitly. Okay, throw keyword is used to throw an exception explicitly. ठीक आहे, एक्सप्लिसिटली हे एक्सेप्शन थ्रो करतो आपण. एक्सप्लिसिटली ज्यावेळेस आपल्याला एक्सेप्शन थ्रो करायचं असतं ना त्यावेळेस आपण थ्रो कीवर्डचा यूज करतो. ओके, व्हॉट डज इट? थ्रो कीवर्ड. थ्रो कीवर्ड is used to throw an exception explicitly. Throws keyword is used to throw an exception explicitly. Explicitly म्हणजे आपल्याला स्वतःहून जर एक्सेप्शन एखादं थ्रो करायचं असेल तर त्यावेळेस आपण थ्रो कीवर्ड यूज करू शकतो. ठीक आहे, जसं की एक्सप्लिसिटली. ओके, एक्सप्लिसिटली म्हणजे आपण स्वतःहून थ्रो करतोय, हा स्वतःहून रेज नाही झालं तरी पण आपण थ्रो करतोय. जसं की लेट मी क्लोज धिस अँड हिअर. अँड रिमेंबर थ्रो कीवर्ड जो आहे
सिंटॅक्स इज थ्रो आणि आपण एक्सेप्शनचा ऍक्च्युली ऑब्जेक्ट थ्रो करत असतो आपण. व्हॉट डू यू थ्रो? वी थ्रो अन एक्सेप्शन ऑब्जेक्ट. ओके. थ्रो कीवर्ड इज यूज टू थ्रो अन एक्सेप्शन ऑब्जेक्ट एक्सप्लिसिटली. एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट आपण एक्सप्लिसिटली थ्रो करतो आणि हा आहे सिंटॅक्स त्याचा थ्रो. आणि ऑब्जेक्ट म्हणल्यावर मग इथं ऑब्जेक्ट कुठे आहे तर न्यू आयओ एक्सेप्शन ज्यावेळेस आपण न्यू कीवर्ड यूज करतो ना त्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट होतो म्हणून हा असा ऑब्जेक्ट आपण इथून थ्रो करतोय. ठीक आहे. तर हा कम्प्लीट ऑब्जेक्ट आपण थ्रो करतोय. आता कधी थ्रो करणार काय केस असेल ती लेट मी टेल यू गाईज. सिंपल फंडा आहे. नॉट दॅट डिफिकल्ट. यू गाईज जस्ट नीड टू प्रॅक्टिस इट. थ्रो. ठीक आहे. मेन मेथड आणि इथे एक मेथड लिहितोय मी दॅट इज M1 मेथड. आणि M1 मेथड मध्ये काय करतो आपण समजा लेट्स से वाईड M1 आणि M1 मेथड मध्ये इथे एक चेक करतोय मी कंडिशन काहीतरी. इफ काही पण कंडिशन चेक करू आपण. फॉर एक्झाम्पल 2 इज ग्रेटर दॅन 1. जर 2 हे 1 पेक्षा जर मोठा असेल समजा ओके तर मला एक एक्सेप्शन रेज करायचं थ्रो करायचं तर त्यावेळेस आपण काय करणार थ्रो न्यू अँड मे बी नल पॉइंटर एक्सेप्शन. थ्रो न्यू नल पॉइंटर एक्सेप्शन आणि याला आपण कन्स्ट्रक्टर पण असतात बट लेट से इथं काहीतरी मी एक मेसेज देतो थ्रोन एक्सप्लिसिटली. थ्रोन एक्सप्लिसिटली ओके. M1 मेथड इफ मेथड मधनं आपण हे केलं थ्रोन एक्सप्लिसिटली आणि या M1 मेथडला इथं कॉल करू आपण एक्सेप्शन हँडल थ्रो e dot M1. Okay. Now let's execute this. See here. आता पहा आपल्याला इथं ओके वी कॅन राईट सो दिस थ्रो कीवर्ड शुड अँड ऑलवेज बी द लास्ट लाईन ऑफ युअर कोड. तुमच्या मेथड मधली लास्ट लाईन असली पाहिजे. या थ्रो मेथड नंतर आपण काही लिहू शकत नाही. समजा इथं जर मी काही लिहायला ट्राय केलं इंट j इज इक्वल टू 10 तर एरर येणार का कारण पहिल्यांदा या ब्लॉक मध्ये जाणार आणि डायरेक्ट इथूनच एक्सेप्शन थ्रो करणार. थ्रो केलं तर याच्या खालचा कोणताच कोड एक्झिक्यूट होणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं कधी पण आपण ज्यावेळेस थ्रो करतो एक्सेप्शन आपण एक्सप्लिसिटली मेथड मधनं तर त्यावेळेस थ्रो ही जी लाईन असते ती तुमच्या मेथड मधली सगळ्यात शेवटची लाईन असायला पाहिजे. ओके. अजून व्हॉट वाज आय सेइंग थ्रो दिस शुड बी द लास्ट लाईन ऑफ युअर एक्सेप्शन. वन मोर थिंग थ्रोज कीवर्ड जो होता थ्रोज विथ यस थ्रो विथ यस थ्रोज कीवर्ड जो होता तो मेथड सिग्नेचर सोबत येतो. मेथडच्या नावासोबत येतो. मेथडच्या नावासोबत येतो थ्रोज कीवर्ड. ठीक आहे. व्हेरॅज थ्रो कीवर्ड जो असतो ना तो मेथडच्या मध्ये येतो इनसाइड द मेथड राहतो तो. जसं की इथं हे पहा ही M1 मेथड आहे. या M1 मेथड मध्ये आहे हा थ्रो कीवर्ड. जर एक्सप्लिसिटली थ्रो करायचं असतं तर आपण मेथडच्या बाजूला थ्रोज कीवर्ड लिहिला असता. ठीक आहे. दोन डिफरन्सेस समजले थ्रो कीवर्ड आणि थ्रोज मधला. थ्रोज कीवर्ड इज यूज विथ द मेथड सिग्नेचर व्हेरॅज थ्रो कीवर्ड इज यूज इनसाइड अ मेथड ऍट अ लास्ट लाईन. ठीक आहे. ओके. नाव इथं पहा आपण काय केलं एक्सप्लिसिटली म्हणलं बा जेव्हा कधी 2 हे 1 पेक्षा मोठा असेल ना तेव्हा तेव्हा नल पॉइंटर एक्सेप्शन थ्रो कर. मग आपण काय केलं इथं आपण कंडिशन काय आता 2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 तर हे ट्रू झालं. ट्रू झाल्यावर मग काय केलं आपण या एक्सेप्शन या मेथड मधनं एक एक्सेप्शन थ्रो केलं नल पॉइंटर एक्सेप्शन आणि ते मेथड इथं आपल्याला ते एक्सेप्शन आपल्याला इथं हँडल झालं. ओके ऑर गॉट इट प्रिंटेड. समजलं. तर एक्सेप्शन जेव्हा आपल्याला एक्सप्लिसिटली थ्रो करायचं असतं तर त्यावेळेस आपण नल पॉइंटर एक्सेप्शनचा यूज सॉरी थ्रो कीवर्डचा यूज करणार. अँड दिस थ्रो कीवर्ड इज यूज इनसाइड दिस मेथड. ओके.
when these concepts will be more clear to you, when we will practice such examples more. ठीक आहे, ज्यावेळेस आपण हे एक्झाम्पल जास्त प्रॅक्टिस कराल त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी समजतील. थ्रो कीवर्ड हा थोडासा कन्फ्युजिंग आहे, बट आय विल मेक शुअर दॅट यू गाइज विल गेट एव्हरीथिंग अबाउट दिस कीवर्ड व्हेन वी विल सी देर इज समथिंग कॉल्ड एज कस्टमाइज एक्सेप्शन. EXCEPTION कस्टमाइज एक्सेप्शन राहतात. त्यावेळेस तुम्हाला आपण जास्त थ्रो कीवर्ड यूज करणार. ऍट दॅट टाइम यू विल अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली दिस थ्रो कीवर्ड इज. बट फॉर टाइम बिंग जस्ट अंडरस्टँड थ्रो कीवर्ड इज यूज टू थ्रो exception object explicitly. ठीक है, whereas throws keyword is used to delegate the responsibility of exception handling to the caller method. ठीक है, समझलं guys? Got it a little bit? तर हे थ्रो कीवर्ड जे आहे हम्म. आपण फक्त सिंगल टाइमच यूज करू शकतो. एका मेथड मध्ये एकच वेळी यूज करू शकतो, राईट? किंवा जर ओके. मल्टिपल कंडिशन्स असतील तुझे इफ ब्लॉक, तर याच्यामध्ये अजून जर दुसरा ब्लॉक असेल तर इथं पण यूज करू शकतो तू. पण बट ओके. इट नीड्स टू बी एक्झिक्युटेड ऑन सम कंडिशन. जर समजा काही कंडिशनच नसेल मेथड मध्ये, ठीक आहे, एकदाच असेल, तर इथूनच तुझे मेथड मधून एरर थ्रो होणार, नल पॉइंटर एक्सेप्शन थ्रो होणार. मग खाली डबल लिहिण्याचा काही फायदाच नाही राहणार, हम्म. राईट? कारण इथून तुझा प्रोग्राम ब्रेक होतोय. जसं की इथं जर लिहिलं तर या लाईनलाच तुमचं एक्सेप्शन थ्रो झालं, ही लाईन एक्झिक्यूट होणारच नाही. म्हणून कधीही ज्यावेळेस आपण थ्रो कीवर्ड यूज करतो तो सगळ्यात लास्ट लाईन असली पाहिजे तुमच्या मेथडची. ठीक आहे. ओके सर. ओके, एनी अदर डाउट्स? आचल समजतंय, कन्फ्यूज होतंय, व्हॉट इज हॅपनिंग? अनुराधा, समजतंय सर. you guys are getting it right? Okay, now what we'll do now, our last topic is remaining, which is customize exception. Customize exception म्हणजे आपण स्वतः क्रिएट करायचे. हा जो एक्सेप्शन क्लास आहे, जसं की नल पॉइंटर एक्सेप्शन क्लास आहे, ठीक आहे, हा क्लास आहे. ओके, व्हेर इज इट? सी दिस इज पब्लिक क्लास नल पॉइंटर एक्सेप्शन. तसाच आपण पब्लिक क्लास आपला स्वतःचा एक्सेप्शन हँडल करू शकतो. जसं की पब्लिक क्लास युजर नॉट फाउंड एक्सेप्शन, पब्लिक क्लास इनव्हॅलिड वोटर एक्सेप्शन, पब्लिक क्लास बॅड इनव्हॅलिड डेटा एक्सेप्शन. जे काय आपले एक्सेप्शन जे राहतील रिअल टाइम एक्झाम्पल मध्ये, रिअल टाइम लाईफ मध्ये, ते एक्झाम्पल्स त्या टाइपचे एक्सेप्शन आपण स्वतः क्रिएट करू शकतो आपल्या युसेज साठी. सो दॅट इज समथिंग विल एक्सप्लोर tomorrow. Okay, so for today we'll stop here, we'll continue tomorrow. Just stay there guys.